पण काय आता त्यांचे जावई बापू आहे तिथं काय अडचण आली ते काही माहित नाही. पण या ठिकाणी उठवण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे. बाहेर कुठे एक दोन ठिकाणी मी उठवलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघितलं की काय झालं या ठिकाणी सुषण आणि आपण बघितलं की त्यांच्यामध्ये आता मला हनुमंताकडे जावं लागतं. असं शेवटी काय घडलं, आपण जे काही एवढं कार्य केलं ना, मग हे कार्याला काय यश येत नाही, आपलं कुठंतरी चुकतं का हे सुद्धा वाटू लागलं. सुसेना तुकला श्रीमंत जाचेनी शस्त्राचे शस्त्रार्थ जुवे देवीधार्थ शिष्ट सना. अरे सुसेना चुकला श्रीमंत आणि ज्याकडे शास्त्राशी सुसेना चुकला श्रीमंत. बरं, हा आम्हाला वाटतं आम्ही खूप विद्वान आहेत, पण बारीक बारीक मुलं सुद्धा कधी कधी आपले गुरु असतात. लक्षात ठेवा, कधी कधी आपला मुलंही आपला गुरु असतो. अज्ञो भवती वे बाला पिता भवती मंत्रदम अज्ञनी बाल नित्यहू पिते तेव तू मंत्रदम. अज्ञानी असेल ना किंवा ज्ञानी असेल तर ते बालका समान आहे. ऐका, बालक ज्ञानी जरी असेल तर तो पित्या समान आहे. म्हणजे ज्ञानाला इथं स्पष्टता आलेली आहे. बघा, मग हनुमंतरायाकडे सगळं जे काही ते जाताना सर्व त्यांच्याकडे जाते प्रत्येक ठिकाणी. म्हणून एवढे विद्वान, एवढी पदवी, एवढे डॉक्टरेट काय जे मिळवून दिलेलं आहे. समजा सुषेण म्हणजे काही त्या काळातले साधे वैद्यराज होते ना, का आपल्यासारखं असं इकडून पैसे 1 कोटी 1.5 कोटी असं काही नव्हतं. सुषेण वैद्यराज म्हणजे एवढे विद्वान. पण काय झालं आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्हाला आमचं जर नाही वाचू दिलं ना, वय आम्हाला ठरलेल्या ते काय आपल्या बापाच्या आहेत का? आपल्या काय बापानं ग्रंथावर लिहिलं होतं का हे नरलीला माझी नारायण लीला? त्या जे कोणी इथं संयोजक नियोजक आहेत ना, त्यांना सुद्धा अवघड चालले. नेमकं कुणाला काय द्यावं? बरं आहे का, आमच्यासारखे गरीब आपले जिथं बसली तर तिथं बसतील, पण 2-4 असे झाले तर त्याला भांडवळ म्हणायला हरकत नाही. असे भांडवळ झाले तुमच्या, हे मला दिलं पाहिजे. आज तू रडून उपयोग नाही, आहे का नाही? तू रडून उपयोग नाही. लोकांनी रडलं पाहिजे लक्ष्मणासाठी. तूच रडायला, तू रडून काय उपयोग आहे का? आणि पुन्हा मला सांग उद्या, अरे नाही रे, तू नको रडू, तू गौरू नको, तू रडव लोकांना. अरे त्या लक्ष्मणाचं भावाचं प्रेम, काय प्रेम आहे. आपलं प्रेम फक्त इथं तोंडाने फक्त पोपट्यासारखं माझा भाऊ तिकडे भावाला काट्या, उपयोग नाही म्हणू लागले. सुषेण हे वैद्यराज आहेत, आपल्याला माहित आहे. काय बुद्धिमत्ता आहे त्या काळातले. बरोबर, रामप्रभू सारख्यांना भगवंताला विद्या द्यायची, सांगायचं सगळं, हे सगळ्या गोष्टी आपलं शास्त्र सांगायचे. आणि चुकला मत या ठिकाणी कोण म्हणाले, म्हणजे कुणाची पदवी आता इथं मोठी आहे, विद्वानाची पदवी मोठी. थोडक्यामध्ये डिग्रीला महत्व नसते. कधी कधी न शिकलेले सुद्धा विद्वान असतात, आता त्याला त्याचा अभ्यास आहे. म्हणून मग या ठिकाणी एवढंच सांगायचं की हनुमंतराव म्हणाले, सुषेणा तुझं शास्त्र जरा बाजूला ठेवलं, गर्व बाजूला ठेवून नये. जेने चिकित्सा पाळली गेली, जेने शास्त्रे सुधरविली, पुराणे तुला घरी ज्याची चाली जाणोनी. अरे ज्यानं वेद काय म्हणतात, म्या बोलविलिया वेद बोले, म्या चालविलिया सूर्य चाले, म्या हलविलिया प्राण हले, तोरे जगाचे चाल. पृथ्वी बैसकान संडावी, समुद्री रेषा नवलंदावी, पृथ्वीया भूते व्हावी, ही आज्ञा माझी. आज्ञा माझी म्हणतात, ही माझी आज्ञा. अरे मग यांना विचारावं, त्यांचं दर्शन घ्यावं मोठ्यांचं. मी केलं मला लय पाठ आहे. आणि तुला एवढं पाठ नाहीये, तू वरवर अभ्यास केलेला आहेस. जय श्रीराम. तुला एवढं पाठ नाही, तू वरवर अभ्यास केलेला आहेस. पोपट पंच आहे, शास्त्र वाचलेलं नाहीस बाबा. हे पंचकरण सांगायला एवढं सोपं काय म्हणतोय मी, पंचकरण तर कोळवूनच केलंय. आता कसं कोळवितात आमच्या दाडे मार्गाला माहित असेल, कसं कोळवितात मला माहित नाही. उकळून म्हणलं तर ठीक आहे, उकळून म्हणजे चहाचं असं पत्ती उकळतात तसं ते म्हणतोय मी, कोळवूनच केलंय. मला म्हणलं योग्य, इथं कोळवून केलं म्हणलं पंचकरण. वा वा, खूप म्हणजे विद्वान आहे बाबा तू. तसं या ठिकाणी अरे
त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे गेल्याशिवाय तुझं काहीच खरं नाही. त्या बाबाकडे जाऊन पाया पडावं लागते. आमची शक्ती निर्विघ्न पूर्ण येते सर्व कार्यशी सर्व. आमची शक्ती ही जर यशस्वी करायची असेल ना, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हावं लागते. ते म्हणते माझ्यामुळं झालं, छाती बडू बडू सांगते. गदड्या, तुझ्यामुळं नाही झालं, त्याच्यामुळं झाले. म्हणून त्याच्याकडे जा, त्याचं दर्शन घे म्हणले. ते म्हणला माझ्या बापाचं काय दर्शन घ्यायचंय, त्याच्यापेक्षा माझी 12वी पास आहे. आणि मूर्खा, तुला काय माहित आहे, जन्म त्यानं दिलाय. आज तुला जन्म त्यानं दिला रे गदड्या. असं नको म्हणू. म्हणून त्याच्या जाऊन पाया पड. खरा तेच देव आहे, खरा तेच देव आहे म्हणजे. हा, आणि खरा तेच देव आहे. जाणवणी आहे की नाही, गुरु भजीजी जाणलं पाहिजे काय आहे ते. आम्हाला पोती पडी पडी जगमुआ पंडित बयान कोई दाही अक्षर प्रेम से पडे सो पंडित होईल. आम्हाला पोती वाचून उपयोगच नाही, काही त्याच्यातलं कळणार आम्हाला आहे की नाही. जाऊ दे, आता वेळ नाहीये सांगायला, म्हणून म्हणू लागले त्याच्या जाऊन पाया पड, बाकी काही करू नको. त्या विसरोनी रघुनाथा स्वबुद्धी वैद्यक करिता हीन पावला शिवरस्ता कार्य हीन साधे. गर्व नको करू, बाकी सगळं करा. बरं, मी एक सांगतो तुम्हाला, लीन व्हा, लीन शरण जा. हा, बाकी गर्व करू नका. ठीक आहे, तुला भगवंतानं प्रेषित केलंय. बरं, इस्लाम धर्मामध्ये प्रेषित म्हटलं जातं. तुला भगवंतानं इकडे सुद्धा प्रेषित केलंय. तू त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू शकतोस, पण तू त्यांना आज्ञा देऊ शकत नाहीस. ऐकणे, त्या भगवंताला तू आज्ञा देतोस. आणि तू म्हणतोस माझ्यामुळं लटकं सगळं शास्त्र. अरे ते सगळं लटकं त्यांना विचारलं की तुझं काही चालणार नाही. म्हणून त्यांना शरण जा, त्यांना जाऊन विचार.